संघाचे सर्व क्षेत्ररक्षक तयार. वक्रतुंडीचे सलामीचे फलंदाज सागर आणि महेश सलामीला येत आहेत. आपल्या संघाचं प्रतिनिधित्व करताना इथे सलामीचे फलंदाज म्हणून सायलेक्सचे गोलंदाज बॉलर काय सायलेक्सचे सागर आणि महेश बॉल द्यायचा आहे. सागर आणि महेश गोलंदाज पांडे सायलेक्स बी संघाने नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेत वक्रतुंडला फलंदाजीसाठी पाचारण केलेलं आहे. स्कोरर 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 सामन्याला सुरुवात पांडे आणि पहिला सुंदर असा चेंडू आणि हा बाद दिलेला आहे. अतिशय सुरेख गोलंदाजी पांडे यांच्याकडून. रिव्ह्यू नाही आहे. आयोजक पायचीतसाठी कुठल्याही प्रकारचा रिव्ह्यू इथे उपलब्ध राहणार नाही आहे याची फलंदाजांनी नोंद घ्यायची आहे. आयोजकांकडून तशी विनंती करण्यात आलेली आहे. पंचांनी वाद दिलेला आहे. पंच ठरवतील. पंचांनी बाद घोषित केलेला आहे आणि पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय राहील. आणि सागर बिना खाता खोलता पॅव्हलियन मध्ये दाखल. आणि पांडे यांनी पहिलाच असा उत्कृष्ट चेंडू टाकत आपल्या संघासाठी महत्वाचा बळी इथे मिळवलेला आहे. आणि सुंदर अशी सुरुवात सायलेक्स बी यांच्याकडून. कर्णधार पांडे कर्णधार आणि सलामीचे गोलंदाज. आणि पुन्हा एकदा उत्कृष्ट चेंडू अतिशय सुरेख असा चेंडू अतिशय उत्कृष्ट असा चेंडू पांडे यांच्याद्वारे. कर्णधार म्हणून जबाबदारी पार पाडत असताना एक यशस्वी सलामीचा गोलंदाज म्हणून देखील आतापर्यंत सलग 2 चेंडू निर्धाव टाकत 1 गडी मिळवलेला आहे पांडे यांनी. पुन्हा त्याच प्रकारचा चेंडू
कुठेही अजून त्यांनी त्यांच्या लयीत बदल केलेला नाही. सलग 3 चेंडू सारख्या टप्प्यावरती टाकत तीनही चेंडू निर्धाव. अतिशय आणि अतिशय पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस फलंदाज धाव घेण्यामध्ये सफल. आणि अशा प्रकारे वक्रतुंड संघाचं इथे खातं खोललेलं आहे एका धावेने. बाबू आता फलंदाजी करतील महेश. यापूर्वी जे 3 सामने झाले त्या संघाचे कर्णधार या तीनही कर्णधारांनी मंचकावरती जायचंय. विजयी संघाचे मॅगी 11, कांसाई बॉईज, रजा 11. रजा 11, कांसाई बॉईज आणि मॅगी 11 या तीनही संघाच्या कर्णधारांनी मंचकावरती यायचंय. कर्णधारांनी सूचनेकडे लक्ष द्यायचं आहे. काही निर्णय तिथं आपल्याला कळवण्यात येणार आहेत, तरी या सूचनेची आपण काळजीपूर्वक नोंद घ्यायची आहे. आणि षटकाचा शेवटचा चेंडू आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. यशस्वी असं षटक, केवळ 2 धावा देत 1 गडी बाद केला आहे. पांडे यांनी, कर्णधार पांडे यांचं उत्कृष्ट असं षटक इथे आपल्याला पाहायला मिळत आहे. विद्युत झोतामध्ये खेळवला जाणारा हा सामना स्पर्धेचा हा दुसरा नोंद घ्यायची आहे. इथे लॉस उडवले जात आहेत. आपण त्याकरता यायचं आहे. जर का आपण इथं उपस्थित नाही राहिलात तर जो काही आयोजकांचा निर्णय असेल तो त्यांना मान्य करावा लागेल. आणि अवांतर धाव बोनसच्या रूपामध्ये. पहिला चेंडू गोलंदाज शुभम उर्फ बुमराह. बुमराह फलंदाजाला इथं गुमराह करावं लागेल. तुम्हाला अशा विशिष्ट प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. आणि खरंच बुमराच्या शैलीमध्ये गोलंदाजी करतात, परंतु गोलंदाज बुमराह अशी सैरभैर गोलंदाजी करत नाही, याची आपण नोंद घ्यायची आहे. आणि अवांतर धाव वाईडच्या रूपामध्ये पुन्हा एकदा. वाईड दिलेला आहे पंचांनी. आणि हा विजयी संघांना शेवटचा सूचना आयोजकांकडून की त्यांनी लवकरात लवकर येत्या 2 मिनिटांमध्ये मंचकावरती यायचं आहे. रजा 11, कांसाई बॉईज आणि मॅगी 11. पुन्हा एकदा सुंदर चेंडू आणि पुन्हा एकदा अवांतर धाव वाईडच्या रूपामध्ये. बुमराह स्वतःच गुमराह होताना योग्य लईमध्ये यावं लागेल. बुमराह
सर्व तुम्हाला इथे बुमराह बुमराह करतात. तुम्ही गुमराह काही होऊ नका. आणि सुंदर चेंडू. सुंदर. आपल्या आदर्शांचं अनुकरण जरूर करावं, परंतु ते ज्या प्रकारची शैली वापरतात त्याच प्रकारची शैली करत असताना योग्य दिशा आणि टप्पा आपण कायम ठेवला पाहिजे. आणि पुन्हा एकदा सुंदर चेंडू. अतिशय. आणि हा अवांतर धाव वाईडच्या रूपामध्ये अवांतर धाव. धाव संख्या झालेली आहे. रजा 11, कांसा 11, मॅगी 11 या तीनही संघाच्या कर्णधारांनी मंचाकावरती याचे मॅगी 11चे प्रतिनिधी इथे आलेले आहेत. बाकी रजा 11 आणि कांसाई बॉईज या तीनही संघाच्या कर्णधारांनी आणि हा रिव्ह्यू घेतलेला आहे. आणि सायलेक्स मित्रमंडळ आयोजित सायलेक्स चषक 2024 इथं स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसरी रात्र इथे संपन्न होताना उर्वरित सामने प्रकाश झोतात खेळले जातील. ज्या पहिल्या 2 चिठ्ठ्या निवडल्या जातील त्यांचा पहिला सामना इथे होईल. जो संघ हा सामना संपल्यानंतर उपलब्ध नसेल त्यांना 5 धावांची यांच्यामध्ये हा पहिला सामना होईल. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. आणि मॅगी 11 जो वक्रतुंड आणि सायली बेक्स यांच्या दोघांमधील जो विजेता संघ असेल त्यांच्याबरोबर मॅगी 11चा सामना होईल. आणि सुंदर असा चेंडू बुमराह यांचा. बुमराह सुरुवातीला स्वतः गुमराह झाले होते आणि धावसंख्या झालेली आहे केवळ 5 धावा झालेल्या आहेत वक्रतुंड संघाच्या. अजून अशी कृपया पुढे बसलेल्या प्रेक्षकांनी असा आम्हाला गुमराह करू नका. काय माईकवरती वेगळी सूचना जाईल. आणि पुन्हा एकदा गुमराह यांचा फलंदाजाला गुमराह करत उत्कृष्ट असा चेंडू आणि केवळ वक्रतुंडच्या 5च धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंतचा अतिशय संत असा सामना सायली एक्स बी या संघानं सामन्यावरती आतापर्यंत पूर्णपणे वर्चस्व मिळवलेलं आहे. आणि हा खणखणीत हवेत भिरकावलेला चेंडू सीमारेषे पार 6 धावांकरता
होता आणि त्यांचा आत्मविश्वास इथं दुणावलेला आहे. सायलेक्स मित्रमंडळ यांच्याद्वारे आयोजित सायलेक्स चषक 2024 या सामन्यामध्ये मला समालोचन करण्याची संधी दिली ते सायलेक्स मित्रमंडळ आणि अनंत वाघ यांचे विशेष आभार. या सुंदर अशा भव्य दिवस स्पर्धेचं सूत्रसंचालन करण्याची समालोचन करण्याची नामी संधी मला त्यांनी तो उपलब्ध करून दिली. त्याकरता या सायलेक्स मित्रमंडळ आणि अनंत वाघ उर्फ मॅगी यांचं खूप खूप धन्यवाद. आणि तिसरं षटक घेऊन येत आहेत सायलेक्स बीचे कर्णधार पांडेजी. फलंदाज आहेत बाबू. बाबू सामन्यावरती काबू आणावा लागेल आता. आणि खणखणीत टोलेल चेंडू झेलबाद होण्याची शक्यता. हात भाजलेला आहे. बर्नॉलची व्यवस्था करायची आहे. खणखणीत टोलवलेला चेंडू हाताला चाटून गेला आणि हात भाजलेला आहे क्षेत्ररक्षकाचा. सोडून घे मित्रा. खणखणीत टोलवलेला चेंडू उत्कृष्ट झेल ठरला असता आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाच्या यादीत या क्षेत्ररक्षकाचं नाव गेलं असतं. देवा आणि महेश. महेश यांनी खणखणीत टोलवलेला चेंडू आणि पुन्हा हवेत भिरकवलेला चेंडू झेलबाद होण्याची शक्यता, परंतु सेफ लँडिंग आणि केवळ एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. आणि धावसंख्येत पुन्हा एक ने वाढ. धावसंख्या झाली असेल 13. 13 ना. धावसंख्या 13. 2 गडी बाद. वक्रतुंड संघाला आता वक्रतुंडांच्या आशीर्वादांची गरज इथे लागणार आहे. आणि पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडू धावबाद होण्याची शक्यता होती. पांडेजी इथं उत्कृष्ट गोलंदाजी करताना आणि पुन्हा एकदा सुंदर अशी गोलंदाजी नजरान. जोरदार अपील. जोरदार अपील. आशिष नेहराच्या शैलीमध्ये अपील केलेलं पांडेजी यांनी, परंतु पंचांनी ते सपशेल फेटाळून लावलेलं आहे. आणि खणखणीत हवेत भिरकावलेला चेंडू आणि हा शिवारेषे पार. 6 धावांन करता. धावसंख्या झाली आहे 21 आणि वक्रतुंडचा आशीर्वाद भेटलेला आहे महेश यांना. आणि चेंडू आता सीमारेषे पार जाताना आणि पुन्हा एकदा गगनभेदी फटका. बघूयात किती धावा देतात पंच. ह्या 2 धावा. अतिशय उंच टोलावलेला चेंडू आणि 2 धावांकरता हा चेंडू. धावसंख्या झालेली आहे 23. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 23. अजूनही 2 षटक यांच्याकडे शिल्लक. आणि चौथं षटक आता घेऊन येत आहेत गोलंदाज कुलदीप.
आणि आता गोलंदाजीची सूत्र कुलदीप आपल्या हातामध्ये घेताना इथे धावसंख्या झाली आहे 3 षटकांच्या समाप्तीनंतर 23. आणि सायलेक्स मित्रमंडळ आयोजित सायलेक्स चषक 2024 इथे यशस्वीरित्या संपन्न होताना आजचा दुसरा दिवस दुसरी रात्र आणि खणखणीत टोलवलेला हा चेंडू अजूनपर्यंतही काही फटक्यांचा आवाज असा खणखणीत असा आवाज आतापर्यंत आपल्याला ऐकायला मिळालेला नाही आहे. सर्व षटकार हे लेग साईडला टोलवलेले गेलेले आहेत आणि उत्कृष्ट असा झेल कोणी घेतला वडेरा यांनी मारलेला उत्कृष्ट झेल टिपलेला आहे. बोल्ट कुलदीप आणि पुन्हा एकदा आक्रमक हल्ला करण्याचा प्रयत्न आणि एक धाव घेण्यामध्ये सफल. धावसंख्या झाली आहे 25. धावसंख्या 25. आतापर्यंत केवळ 2 धावा कुलदीप यांच्या या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय सुंदर असं नियोजन आयोजन प्रकाश झोताची व्यवस्था चाणाक्ष पंच त्या सामन्याचं काटेकोरपणे पालन करताना हे सर्व खेळाडू आणि पुन्हा एकदा गगनभेदी असा फटका सीमारेषे पार जाईल का की झेल घेईल आणि हा झेल सोडलेला आहे आणि बघूयात आता हा पंच काय निर्णय देत आहेत. हा केवळ एकच धाव. किती रन काढले 2 2 धावा आणि धावसंख्या झालेली आहे 27. आणि पुन्हा एकदा हवेत भिरकावलेला चेंडू परंतु यावेळेस आता नक्कीच एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या 28. आतापर्यंत तब्बल 5 धावा केवळ 5 धावा या कुलदीप यांच्या या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत आणि पुन्हा हवेत भिरकवण्याचा असफलसा असा प्रयत्न आणि हे 12वी खेळाडू हे मैदानामध्ये आणि खणखणीत टोलवला चेंडू धावबाद होण्याची शक्यता आणि क्षेत्ररक्षक धावसंख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 29. वक्रतुंडची धावसंख्या सन्मानजनक अशी 29. 4 षटकांच्या समाप्तीनंतर शेवटचं षटक
साहिल सावंत. धावसंख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 29. आता आक्रमक असा खेळ करण्याची आवश्यकता साहिल. आणि हा उत्कृष्ट असा चेंडू चकवा दिलेला आहे महेश यांना. आतापर्यंत अतिशय सुरेख असा चेंडू महेश यांना साहिल सावंत यांच्यातर्फे एक नजराना पेश केला होता. अशा उत्कृष्ट चेंडूचा सामना महेश यांना करता आला नाही आणि ते त्रिफळाचीत झालेत. पुढील चेंडू साहिल यांचा. फलंदाज ओमकार. आणि पुन्हा एकदा अतिशय तेज गोलंदाजी परंतु अवांतर धाव वाईडच्या रूपामध्ये. धाव संख्या झाली आहे 30. साहिल अतिशय जोर लावून वेग काढत आहे चेंडूचा, परंतु वेगाबरोबरच दिशा आणि टप्पा अचूक असला पाहिजे. आणि खणखणीत असा टोललेला चेंडू आणि हा धाव बाद होण्याची शक्यता. आणि हा धाव बाद. बघूयात पंच काय निर्णय देतात. आणि हा धाव बाद झाले आहेत. देवा धावबाद झाले आहेत दुसरी धाव घेण्याच्या नादात, परंतु अशाच प्रकारची खेळाची आवश्यकता राहणार आहे वक्रतुंडला. जिथे एक धाव असेल तिथे त्यांना 2 धावा घ्यायच्या आहेत. धावसंख्या अगदी कमी झालेली आहे. धावसंख्या झाली आहे 31. कोण आला बॅट्समन? आणि उंच हवेत भिरकावलेला हा चेंडू कदाचित झेलबाद होण्याची शक्यता बघूयात. आणि हा पुन्हा एकदा गचाळ क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा गचाळ असं क्षेत्ररक्षण. केवळ किती रन घेतलेत? 2. आणि धावसंख्या झाली आहे 33. बरोबर 33. यापुढील सामना रजा 11 विरुद्ध कांसाई बॉईज या दोन संघांच्या दरम्यान होईल. आणि सुंदर अशी गोलंदाजी, जोरदार अपील, अगदी हलक्यात अपील केली होती. केवळ एका धावेवरती समाधान मानावं लागेल लेग बाईच्या रूपामध्ये. धावसंख्या झाली आहे 34. आणि षटकाचे शेवटचे आणि पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू, धावबाद होण्याची शक्यता. आणि हा धावबाद. आणि केवळ 34 वक्रतुंडच्या केवळ 34 धावा आता धावफलकावरती झळकताना आपण पाहू शकतात.
फलंदाज स्वप्नील नॉन स्ट्राईकला. स्कोर झाला 170. 2 ओव्हर आहेत. मस्त झाले तर. साहिल आपला शेवटचा चेंडू घेऊन येताना आणि हा उंच हवेमध्ये भिरकावलेला चेंडू बघूया त्याचं रूपांतर झेलामध्ये होतं का. आणि हा निष्कृष्ट दर्जाची असं झेल सोडलेला आहे. अतिशय गचाळ असं. मुबारक भाई नाणेफेकीसाठी जायचंय. आणि सायलेक्स बी संघाला आता जिंकण्याकरता 5 षटकांमध्ये 36 धावांची आवश्यकता राहणार आहे असणार आहे. या 36 धावांचा पाठलाग त्यांना करायचा आहे. नौशाद आणि मॅगीचा
3 सामन्यांचे सामनावीराचे पुरस्कार इथे जाहीर होत आहेत. सर्वांनी नोंद घ्यायची आहे. पहिला सामना जो झालेला कांसाई बॉईज विरुद्ध ब्लू स्टार या दरम्यान कांसाई बॉईज संघाने हा सामना एक हाती जिंकत गौरव याने 20 धावा कुटत आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. गौरव यांना सामनावीराचा पुरस्कार जात आहे. गौरव यांनी कांसाई बॉईजचे गौरव सामनावीराचा पुरस्कार घ्यायचा आहे. तसेच मॅगी 11चे पांडे यांनी तब्बल 36 धावा कुटल्या होत्या. त्यांनी देखील आपला सामनावीराचा पुरस्कार घ्यायचा आहे. पांड्या आपण आपला सामनावीराचा पुरस्कार घेऊन जायचा आहे. तसेच रजय 11 विरुद्ध सायली एक्स बी संघाचे दोनही सलामीचे फलंदाज सज्ज सामना करतील. मंगेश आणि पहिलाच हवेत भिरकवला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती पंचांकडून नोचा इशारा. लेगचे पंच त्यांनी नो बॉल जाहीर केलेला आहे. कमरेच्या वर टाकलेला चेंडू नोचा चेंडू आणि नशिबाची साथ इथे मंगेश यांना मिळालेली आहे. या सोनेरी संधीचं रूपांतर धावांमध्ये करतानाही आलं. मंगेश यांना रिव्ह्यू मागितलेला आहे. रिव्ह्यू मागितला रिव्ह्यू. पंच रिव्ह्यू मध्ये पंच नोचा चेंडू पंचांनी तर जाहीर केलेला आहे आणि हा फ्री हिट असेल. फ्री हिट असेल हा चेंडू. पहिला चेंडू नशिबाची साथ इथे मंगेश यांना मिळालेली आहे आणि हा फ्री हिटचा चेंडू त्याचं रूपांतर या सोनेरी संधीचं रूपांतर आपल्याला धावांमध्ये करायचं आहे. नौशाद आणि सुंदर असा चेंडू या सुवर्ण संधीचं सोनं करता आलेलं नाही आहे. मंगेश यांना अतिशय तेज तर्रार गोलंदाज स्वप्नील यांच्याद्वारे अतिशय तेज गोलंदाजी करत आहेत. 165 किलोमीटर प्रति तासाचा हा वेगवान चेंडू स्वप्नील यांनी इथे टाकलेला आहे. मंगेश यांना नीटसा उमजला नाही आणि हा निर्धाव चेंडू. आणि पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू अतिशय वेगवान अतिशय तेज तर्रार चेंडू स्वप्नील यांच्याद्वारे. नवतरुण गोलंदाज सळसळतं रक्त अतिशय आवेग आहे उर्मी आहे. त्या आवेगाचं उर्मीचं रूपांतर या अशा तेज तर्रार धारदार गोलंदाजीमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळत आहे स्वप्नील यांच्या गोलंदाजीमध्ये. परंतु एक धाव घेण्यामध्ये मंगेश सफल. धावसंख्या झालेली आहे 2. अजूनही 34 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा सुंदर चेंडू पायात टाकलेला चेंडू धाव बांधण्याची शक्यता परंतु सेफ लँडिंग. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या झाली आहे 3. पहिलाच चेंडू नो गेल्यानंतर थोडासा आत्मविश्वास ढासळतो परंतु स्वप्नील यांचं यशस्वी असं पुनरागमन फ्री हिटचा इशारा असताना देखील त्यांनी अतिशय सुजीबुजी पारी ते खेळलेली आहे. अतिशय सुंदर चेंडू. आणि चेंडू सीमारेषे पार नाही आणि झेलबाद. आणि सुंदर असा टोलवलेला चेंडू 2 धावांच्या करता
अतिशय सुरेख खेळ दोनही फलंदाजाकडून. मंगेश यांच्याकडून आपल्या संघासाठी 2 धावांचं योगदान. आणि पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू, अतिशय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळत आहे वक्रतुंडचे गोलंदाज स्वप्नील यांच्याद्वारे. आणि धावसंख्या 1 ने वाढ. धावसंख्या झाली आहे 6. लेग बाईज पंचांद्वारे हात करत जा. 6 रन झाले. आणि खणखणीत असा टोललेला चेंडू, अयशस्वी असा प्रयत्न, 6 धावांकरता मारलेला हा षटकार. अकरा. बाकी बोला तो और दिले ना बघा जरा व्यवस्थित. हो ना. पहिला बॉल नो होता, मग फ्री हिटला डॉट गेला, मग सिंगल, मग 2 रन, मग एक लेग बाय आणि 6. पंच इकडे एक चेंडू शिल्लक दाखवतोय जरा. कसं काय कुठे गेला रे? कुठे काढला? डॉट गेला होता. नाही. 1 मिनिट जरा काउंट करत आहेत. बघा जरा व्यवस्थित. 1 मिनिट. बॉल आणायला कोण नाही. कुठे आलाय? उतरलाय आतमध्ये. कुठे आला ते मला दाखव नाही तर. षटक पूर्ण झालेलं आहे.
आणि ह्या 2 धावा डिक्लेअर. पंचांकडून धावसंख्या झाली आहे 17. एकवीस चेंडूमध्ये 19 धावांची आवश्यकता सायलेक्स बी संघाला जिंकण्याकरता. आणि जर का त्यांना अडवून धरायचं असेल तर गोलंदाजांना विशेष असे प्रयत्न करावे लागणार आहे. आणि हे विशेष असे प्रयत्न तर होताना धावबाद होण्याची शक्यता. गचाळ असं यष्टीरक्षण, अतिशय वेगवान असा चेंडू बाबू यांच्या गोलंदाजीतून. आता जिंकण्याकरता 18 धावांची आवश्यकता 20 चेंडूंमध्ये. आणि पुन्हा एकदा सुंदर असा हलक्या हाताने ठेवलेला चेंडू, केवळ 1 धाव मिळेल. हळूहळू विजयाकडे कूच करताना सायलेक्स बी संघ. बाबू यांचा षटकाचा शेवटचा चेंडू. आणि पुन्हा एकदा उत्कृष्ट असा चेंडू. आता 18 चेंडूमध्ये 3 षटकांमध्ये आता 17 धावांची आवश्यकता सायलेक्स बी संघाला जिंकण्याकरता. बाबू यांच्या षटकामध्ये 7 धावा इथे वसूल झालेल्या आहेत. आता जिंकण्याकरता 18 चेंडूंमध्ये 17 धावांची आवश्यकता असणार आहे. या भव्य अशा मैदानामध्ये या नगण्य अशा 17 धावा गोलंदाजाला विशेष असे प्रयत्न करावे लागणार आहे. अतिशय विशेष जर का या सामन्यामध्ये टिकून राहायचं असेल तर अतिशय विशेष असे प्रयत्न करत हा विजय जो संघ मिळवेल त्या संघाला मॅगी 11 सारख्या बलाढ्य संघ आपल्याला पुढील सामना खेळावा लागेल. सायलेक्स बी आणि वक्रतुंड या दोन्ही संघांदरम्यान जो संघ इथे विजेता होईल त्या संघाचा सामना बलाढ्य अशा मॅगी 11 या संघाबरोबर होईल. आणि यापुढील सामना कांसाई बॉईज विरुद्ध रजा 11 या 2 संघांदरम्यान होईल. कोण जिंकले टॉस? कॉल द्यायचा आहे का अजून? ए माया काय बॅटिंग का बॉलिंग कोणाची? टॉस झाला का? आणि खणखणीत असा टोललेला चेंडू सीमारेषे पार 6 धावांच्या करता. सायलेक्स बी संघाला जिंकण्याकरता पहिल्या चेंडूवरती उत्कृष्ट असा षटकार मंगेश यांनी वसूल केलेला आहे. आणि पुन्हा एकदा टोलण्याचा प्रयत्न परंतु चेंडू निर्धाव. आता 16 चेंडूंमध्ये 11 धावांची आवश्यकता सायलेक्स बी संघाला
या सामन्यामध्ये कायम राहण्यासाठी या आणि पुन्हा एकदा उत्कृष्ट चेंडू, परंतु एक धाव घेण्यामध्ये सफल मंगेश. चांगला ताळमेळ दोन्ही फलंदाजामधील आणि एक धाव घेत संघाला विजयाकडे आगेकूच करताना मंगेश आणि सचिन बोराडे. आता जिंकण्याकरता 10 धावांची आवश्यकता. सचिन मागील सामन्यामध्ये सचिन यांनी षटकार, उत्तुंग असा षटकार खेचला होता. त्यांच्या चाहत्यांना अजूनही तशाच षटकाराची पुनरावृत्तीची आवश्यकता. आणि पुन्हा एकदा हवेत भिरकवलेला चेंडू झेलबाद होण्याची शक्यता आणि सचिन हे झेलबाद होत पॅव्हलियन मध्ये परत जाताना आणि शुभम हे पुढील फलंदाज असतील. आता जिंकण्याची केवळ औपचारिकता शिल्लक आहे. 10 धावाची अजूनही आवश्यकता असणार आहे. इथे सायली एक्सबी संघाला जिंकण्याकरता आणि उत्कृष्ट असा चेंडू. गोलंदाज आहेत साहिल साई. आणि खणखणीत असा टोलवलेला चेंडू. 2 धावा घेण्याचा प्रयत्न परंतु असमर्थ. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या झाली आहे 27. चेंडूंमध्ये 9 धावांची आवश्यकता सायली एक्सबी संघाला जिंकण्याकरता. बारा चेंडू 9 धावा आणि गोलंदाज आहेत सौरव. अतिशय नाजूक क्षणी गोलंदाजीची धुरा सौरव यांच्या खांद्यावरती. अतिशय नवतरुण गोलंदाज आणि सुंदर असा चेंडू, परंतु त्यावरती 1 धाव जरूर मिळेल. धावा कशाही असो त्या येणं गरजेचं आहे आणि विजयाच्या समीप आपल्याला जायचं आहे. अतिशय सुरेख चेंडू सौरव यांचा, परंतु प्रत्येक चेंडू त्यांना आता निर्धाव टाकावा लागेल, कारण आता जिंकण्याकरता केवळ 8 धावांची आवश्यकता असणार आहे सायली एक्सबी संघाला. दोन्ही संघ शर्तीचे प्रयत्न करताना इथे सौरव अतिशय सुंदर अशी शैली गोलंदाजीची. आणि पुन्हा एकदा हा एका धावेकरता टोलवलेला चेंडू. इरफान पठाणच्या शैलीमध्ये गोलंदाजी करताना आपण पाहू शकता तिथे सौरव यांना.
त्यांच्या शैलीमध्ये गोलंदाजी करतात सौरभ. अतिशय सुरेख गोलंदाजी, परंतु धावा कमी आहेत त्यांच्यासाठी. आणि 10 चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता. आणि निर्धाव चेंडू. सामना कदाचित चुरशीचा होण्याची शक्यता. 9 चेंडूंमध्ये आता 7 धावांची आवश्यकता. जर का हे पुढील चेंडू निर्धाव गेले तर फलंदाजावरती दबाव उत्पन्न होईल आणि त्या दबावात येऊन जर का सामना हातातून निसटला आणि खरखरीत असा टोलवलेला चेंडू, कुठल्याही प्रकारचा दबाव घेतलेला नाही फलंदाजाने आणि यशस्वी लँडिंग. फलंदाज शुभम. आणि पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू, धावबाद होण्याची शक्यता आणि हा धावबाद. पंच धावबाद. हा धावबाद आणि अतिशय महत्वाचा. हो 6 पाहिजेत. आता 6 धावांची आवश्यकता. आणि हा उंच हवेत भिरकवलेला चेंडू बॉलवर न जाता मागे राहण्याचा विचार केला आणि हा तरीही 2 धावा इथं पूर्ण मिळतील. आणि ह्या 2 धावा घेत सायलेक संघ विजयाच्या समीप जाताना. चार धावांची आवश्यकता. अतिशय अटीतटीचा हा सामना आणि इथे जर का कुठल्याही संघाकडून एखादी चूक झाली तर तो संघ सरळ सामन्यातून बाद होईल, कारण चुकीला माफी नाही. 6 चेंडू 4 धावा. 4 धावांवरती रोखण्याचं आव्हान असणार आहे वक्रतुंडच्या गोलंदाजांना. वक्रतुंडच्या आशीर्वादाची त्यांना आवश्यकता आणि सायलेक संघाला जिंकण्याकरता केवळ 4 धावांची औपचारिकता पूर्ण करायची आहे. कुठलाही जर का दबाव नाही घेतला तर अगदी सहज पुढील 2च चेंडूवरती ते विजय मिळवू शकतील. आणि गोलंदाज आहेत स्वप्नील. मागील षटकामध्ये केवळ 5 धावा स्वप्नील यांनी त्यांच्या मागील षटकामध्ये दिल्या होत्या. आत्ताही तशाच षटकाची पुनरावृत्तीची गरज वक्रतुंड संघाला स्वप्नील यांच्याकडून.
फलंदाज आहेत शुभम. सामना करतील स्वप्नील यांचा. केवळ 4 धावांची आवश्यकता असणार आहे, केवळ 4. बघूयात शुभम कुठल्या प्रकारचा दबाव न घेता या 4 धावा सीमारेषे पार करून धाडून ह्या पूर्ण करतात की अतिशय संयमी खेळ करत प्रत्येक चेंडूगणिक एक एक धाव घेत. आणि हा पहिला चेंडू अवांतर धावेचा बोनसच्या रूपात आणि दबाव आणखीन एका पॉइंटने कमी होत सायली एक्सचा विजय 3 धावा दूर. आणि हा सुपला शॉट मारण्याचा प्रयत्न, सुपला शॉट चुकला आणि चेंडू निर्धाव. आणि आता 4 चेंडूंमध्ये 3च धावांची आवश्यकता. 4 चेंडू 3 धावा होतील का? सॉरी 5 चेंडूत, 5 चेंडूमध्ये 3 धावांची आवश्यकता. दबाव अजूनही वक्रतुंडच्या गोलंदाजावरती. गोलंदाज स्वप्नील. आणि पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू, धावा होण्याची शक्यता, परंतु नेम चुकलेला आहे. आणि जर का हा बळी जर का गेला असता तर आणखीन दबाव वाढला असता, परंतु नामी संधी दवडलेली आहे यष्टीरक्षकाने. अति गचाळ असं यष्टीरक्षण. मोक्याच्या क्षणी अशी जर का कचखाव वृत्ती दाखवली तर सामना हातातून निसटून जातो. याचं ताजंसं उदाहरण आपण इथं बघू शकतात. अतिशय सुरेख चेंडू स्वप्नील यांचा, परंतु तितकेशी साजेशी साथ त्यांना यष्टीरक्षकाकडून मिळालेली नाही. आणि अतिशय गचाळ आजच्या दिवसातले यष्टीरक्षण असणार आहे. अतिशय मोक्याच्या क्षणी अशा प्रकारची वृत्ती जर का दाखवली खेळाडूंनी तर संघ पराभवाच्या गर्ततेत जाणारच. आणि आता 4 चेंडूत 2 धावांची आवश्यकता. अतिशय सोपा असं आव्हान, परंतु क्रिकेट हा पुन्हा अनिश्चिततेचा खेळ. या 4 धावा, 4 चेंडू जर का निर्धाव टाकले आणि सुंदर चेंडू, वक्रतुंडांचा आशीर्वाद लाभतो की काय? सायली एक्सचे खेळाडू. 3 चेंडू 2 धावांची आवश्यकता. 3 चेंडूंमध्ये 2 धावांची आवश्यकता. रोमांचकारी असा हा सामना, अंगावरती शहारे आणणारा, दोन्ही संघांच्या खेळाडूंवरती हातापायाला घाम फोडणारा सामना. जर का पुढील चेंडू पुन्हा निर्धाव गेला तर सामन्यामध्ये रोमांच उभा राहील आणि आजच्या दिवसाचा अतिशय रोमांचकारी असा हा सामना होईल. स्वप्नील अतिशय तेज तरार अशी गोलंदाजी करताना 3 चेंडू 2 धावा. आणि पुन्हा एकदा हवेत भिरकवलेला चेंडू, 6 धावा मारून हा सामना संपवलेला आहे. अतिशय कडक असा फटका, विजयी षटकार.